नमस्कार. मुंबईमध्ये सर्व प्रवाशांचं स्वागत आहे. नमस्कार मुंबई. मी प्राजक्ता भोईटे मुंबई सर्वांची मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. मुंबईतल्या वेगवेगळ्या भागात फिरत फिरत आज आपण मुंबईतल्याच अशा एकदम अति महत्त्वपूर्ण ऐतिहासिक वास्तूकडे वळणार आहोत आणि तिथेच आपण उभे आहोत. अहो, ही वास्तू आपल्याला अतिप्राचीन अश्मयुगापासून ते आत्तापर्यंतचा इतिहास आणि त्याचं दर्शन घडवणार आहे. तर पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. आता आपण आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या आत. इथे वेगवेगळ्या संस्कृतींच्या प्राचीन आणि अतिप्राचीन वस्तू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मिळतीलच. पण त्यापूर्वी आपण वार्तालाप करूया इथल्या प्रमुख अभिरक्षक मनीषा नेने यांच्याशी. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, मला हे विचारायचं आहे की आपलं वस्तू संग्रहालय कधीपासून सुरू झालं, त्याची स्थापना कधी झाली आणि इथे कुठल्या कुठल्या प्रकारच्या वस्तू आम्हाला पाहायला मिळतील? या वस्तू संग्रहालयाची स्थापना प्रिन्स ऑफ वेल्स म्हणजे नंतरचे पंचम जॉर्ज यांच्या 1905 साली जेव्हा प्रिन्स ऑफ वेल्स मुंबईला आले तेव्हा त्यांच्या भेटीच्या स्मरणार्थ एखादं वस्तू संग्रहालय म्युझियममध्ये मुंबईत सुरू व्हावं असं मुंबईच्या नागरिकांनी ठरवलं आणि तेव्हा 1905 साली त्यांच्या हस्तेच या इमारतीचा पायाभरणी समारंभ करण्यात आला आणि म्हणूनच या म्युझियमचं पूर्वीचं नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असं आहे. म्युझियमच्या इमारतीच्या बांधकामाची सुरुवात 1909 साली सुरुवात झाली आणि ही इमारत पूर्ण झाली 1914 साली. पण लगेचच या इमारतीचा उपयोग वस्तुसंग्रहालय साठी न करता महायुद्धाच्या काळात याचा उपयोग इस्पितळ म्हणून करण्यात आला आणि हे म्युझियम 10 जानेवारी 1922 साली लोकांसाठी खुलं करण्यात आलं. अच्छा मॅम, मग इथे सगळ्यात प्राचीन वस्तू किती सालची आहे याबद्दल आम्हाला सांगा ना. सगळ्यात प्राचीन म्हणायला गेलं तर आदिमानवाने जी वापरलेली वेगवेगळे हत्यारं वगैरे आहेत त्याचं कलेक्शन आमच्या म्युझियममध्ये आहे. यांचं वर्गीकरण नक्की कसं केलं जातं आणि किती विभाग आहेत? आता जर संपूर्ण कलेक्शनवर वर्गीकरण करायचं म्हटलं तर इथे आम्हाला मुख्यत्वे 4 सेक्शन्स आहेत. आर्किओलॉजी, ज्याच्यामध्ये तुम्हाला आदिमानवाच्या काळापासून वापरलेल्या वस्तूंपासून ते 18व्या-19व्या शतकातली दगडी मूर्ती, टेराकोटाच्या वस्तू, ब्रॉन्झेस वगैरे बघायला मिळतील. नंतर आर्ट सेक्शनमध्ये तुम्हाला भारतीय शिल्प, धातुशिल्प, नंतर अवजारं आहेत, वस्त्र आहेत, सुशोभीकरणाच्या वस्तू आहेत, अशा अनेक वस्तू तुम्हाला आर्ट सेक्शन बघायला मिळतील. इंडियन मिनिएचर पेंटिंग्स आहेत ती इथे बघायला मिळतील. नंतर नॅचरल हिस्ट्रीमध्ये तुम्हाला आपले जे देशाच्या वेगवेगळ्या भागात जे पशुपक्षी आहेत त्यांचं आम्ही डायग्रामाच्या रूपात इथे प्रेझेंटेशन केलेलं आहे. म्हणजे एखादा प्राणी किंवा पक्षी याची राहायचे स्थान कसं असतं, त्यांची घरटी कशी असतात, आजूबाजूचा परिसर कसा असतात, तर अशा प्रकारे मोठे डायग्रामास, शोकेसेस इथे आम्ही निर्माण केलेले आहेत. तर त्याचेही 3 सेक्शन्स आहेत आमच्याकडे, ज्याच्यामध्ये बर्ड्स सेक्शन आहे, मॅमल्स सेक्शन आहे आणि रेप्टाईल्स आणि फिशेस असे 3 सेक्शन नॅचरल हिस्ट्रीमध्ये आहे. बरं, मग एवढ्या प्रकारचे व्हेरिड आपल्याला सेक्शन्स इथे बघायला मिळतात आणि वेगवेगळ्या वस्तू पाहायला मिळत आहेत. मग यांचं नेमकं जतन कसं केलं जातं, त्यासाठी कोणती खबरदारी घेतली जाते याबद्दल सांगा ना. आता प्रत्येक वस्तूचं रूप आणि नेचर म्हणजे करण्याची पद्धत आणि ज्याच्यासाठी वापरलेलं मटेरियल हे वेगवेगळं असतं. त्यामुळे प्रत्येक वस्तूला त्याचं जे अटेन्शन आहे, केअर आणि कन्झर्वेशन ही वेगवेगळी आहे. नॅचरल हिस्ट्रीच्या स्पेसिमेनला वेगळ्या प्रकारची देखभाल लागते. दगडी वस्तूंना त्या प्रकारची देखभाल लागत नाही. त्याच्या उलट तुम्ही जर मिनिएचर पेंटिंग्स किंवा आयव्हरीज किंवा जुनी आपली वस्त्रपरिधानं असतात त्यांना अधिक तुम्हाला लक्ष द्यायला लागतं. तर हाही एक स्पेशलाइज विषय आहे आणि आमच्याकडे एक सुसज्ज अशी कन्झर्वेशन लॅब आहे जिथे या वस्तूंची देखभाल केली जाते.
बरेच मुंबईकर इथे येत असतील, तर मग याच्यामध्ये आधुनिकीकरण आपण जे काही केलेलं आहे त्याच्याविषयी थोडक्यात सांगा ना. आधुनिकीकरण म्हणजे बऱ्याच 2-3 गॅलरीजचं आधुनिकीकरण आम्ही इथे केलेलं आहे. त्याच्यामध्ये जास्त करून व्हिजिटर फ्रेंडली डिस्प्ले की इंटरॅक्टिव्ह डिस्प्लेज आम्ही इंट्रोड्यूस केलेले आहेत की ज्याच्यामध्ये अत्याधुनिक कम्प्युटरच्या सुविधा आहेत त्याही आम्ही इंट्रोड्यूस केलेल्या आहे. नंतर डिस्प्ले लहान मुलांना अपिलिंग असा डिस्प्ले इथे करायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये ऑडिओ व्हिज्युअल एड्सचं इंट्रोडक्शन केलेलं आहे. लेबल्स जास्त व्हिजिटर फ्रेंडली करायचा प्रयत्न केलेला आहे. मॅम, आता हे झालं वस्तुसंग्रहालयाबद्दल, पण आता मला नक्की विचारावं असं वाटेल की तुम्ही मूळच्या मुंबईच्या का? हो, मी मुंबईची, बॉर्न अँड ब्रॉट अप इन मुंबई. बरं, मग मुंबईबद्दल काय सांगाल? मी सांगेन की माझी मुंबई खूप सुंदर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईचं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यांना नेहमी समाविष्ट करत आलेली आहे. आणि आमच्या म्युझियमचाही नेहमी हाच अप्रोच असतो की इथे येणारा प्रत्येक व्हिजिटर त्या प्रत्येकासाठी या म्युझियममध्ये काही ना काही असलं पाहिजे. म्हणजे तो भारताच्या कुठल्या भागातून येऊ दे, शिवाय तो परदेशी पर्यटकही असू दे, तर आमच्या म्युझियममध्ये प्रत्येकासाठी ऑफर करायला काही ना काही आहे. धन्यवाद मनीषा मॅम, आपण आमच्यासाठी एवढा वेळ दिलात त्याबद्दल. आत्ता मनीषा मॅमशी बोलून झालं आहे, आता बघूया आपल्याला पुढे कोण भेटतंय. मला एक सांगा की तुम्ही आज प्रिन्स ऑफ वेल्स बघायला आलेला आहात, पण त्याआधी तुमचं नाव काय? कुंजल. कुंजन, पूर्ण नाव? कुंजल राठोड. बरं, प्रिन्स ऑफ वेल्समध्ये आल्यानंतर किंवा या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयामध्ये आल्यानंतर तुला सगळ्यात जास्त काय आवडलं? मला हे खूप आवडलं, समोर आहे ते. इट्स डिपिक्शन ऑफ राजस्थानी वेडिंग कल्चर अँड एव्हरीथिंग अँड इट्स व्हेरी ब्युटिफुली पुट हिअर. ते खूप दिसायला खूप सुंदर आहे. आणि जे काही वेगवेगळ्या प्रकारचं आधुनिकीकरण किंवा मॉडर्नायझेशन आपण केलेलं आहे इथे, म्हणजे स्टुडंट्ससाठी तिथे आपण बघितले तर क्लेबोर्ड्स आहेत, क्लिपबोर्ड्स आहेत, इंटरॅक्टिव्ह गेम सेशन्स आहेत किंवा आणखीन काही गोष्टी आहेत, तर त्याच्याबद्दल काय सांगशील? डू यू लाईक दिस ऑल थिंग्स? हे सगळं आवडतं आहे तुला? हो, आवडतं. इट्स व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह. गाईडची पण गरज नाही, कारण ते कार्ड्स लावले आहेत तर आपण स्वतः वाचून इन्फॉर्मेशन घेऊ शकतो की हां हे आहे. गाईड काही वेळा काय करतात, पोपट बनवतात, काय असेल ते काय म्हणतात, बट दिस बोर्ड्स हेल्प अस अंडरस्टँड की व्हॉट वॉज द रियालिटी. इसलिए सो इट्स गुड. अच्छा, आणि मला हे सांग की तू मुंबईकर आहेस का मूळची? हां, मूळची मुंबई. सो व्हॉट डू यू लाईक एक्झॅक्टली अबाउट मुंबई? आय लाईक एव्हरी फ्लेवर ऑफ मुंबई. द सिटी नेवर स्लीप्स. सिटी हे हमेशा जागी असते. पीपल हिअर आर व्हेरी हेल्पफुल अँड एव्हरीथिंग अबाउट मुंबई इज गुड. द लिस्ट विल बी एंडलेस. आय कॅन राईट अ बुक ऑन इट. ओके, आणि एक अशी गोष्ट की जी मुंबईची अजिबात आवडत नाही? वी डोंट टेक इनफ पेन टू कीप द सिटी क्लीन. स्वच्छता ही ठेवत नाही आपल्या सिटीमध्ये, तर आपण जास्त लक्ष स्वच्छतेवर द्यायला पाहिजे. आणि दुसरं हे की मुंबईमध्ये व्हॉट आय प्रिफरेबली विच आय वुड लाईक टू सी इज एव्हरीबडी शुड नो हाऊ टू स्पीक मराठी. बिकॉज आय एम अ नॉन महाराष्ट्रीयन, आय कॅन स्पीक गुड मराठी. सो आय फील सगळ्यांनाच मराठी यायला पाहिजे आणि हे मराठी शिकणं गरजेचं करावं. ओके, कधी शिकारीसाठी, कधी आक्रमणासाठी, तर कधी आत्मसंरक्षणासाठी. फार प्राचीन म्हणजेच आदिमानवाच्या काळापासून ते आजपर्यंत शस्त्रास्त्रांचा शोध आणि उपयोग केला जातो आहे. इसवी सन 1200 नंतर लोखंडाचा शोध लागला आणि त्यानंतर या अवजारांच्या युगाला एक वेगळी लकाकी आली. तर इथे बराचसा अवजारांचा साठा आपल्याला दिसतोय, पाहूया. इथे तुम्ही पाहू शकता सम्राट अकबराची ढाल आणि तलवार, आणि यापुढे आहे त्याचं स्वतःचं चिलखत जो ते वापरायचा. हे चिलखत जे आहे ते स्टीलचं बनलेलं आहे आणि 1581 इसवी सनामधलं हे चिलखत असून त्याच्यावरती सोन्याने नक्षीकाम केलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही इथे पाहू शकता की संरक्षणासाठीच्या असलेल्या कुराणामधल्या आयता इथे लिहिलेल्या दिसतात आपल्याला. आता पाहायला गेलं तर मुंबईच्या या राजा छत्रपती वस्तुसंग्रहालयामधल्या सगळ्या वस्तू पाहायला 24 ताससुद्धा आपल्याला कमी पडतील, माहिती आहे का? पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. अहो, तुम्हाला दुसऱ्या तरी मुंबईच्या पार्टमध्ये घेऊन जायचं आहे मला. BNHS मध्ये आता आपण आलो आहे मुंबईच्या काही ऐतिहासिक वास्तूंपैकी आणखीन एक ऐतिहासिक वास्तू. BNHS विषयी आणखीन काही माहिती मिळवण्यासाठी आपण इथे बातचीत करूया इथले जनसंपर्क अधिकारी अतुल साठे यांच्याशी. नमस्कार सर. नमस्कार सर, मला सर्वात आधी सांगा की BNHS ची स्थापना कशी झाली आणि केव्हा झाली? BNHS ची स्थापना 1883 साली म्हणजे जवळजवळ 126 वर्षांपूर्वी झाली आणि त्यावेळेला 6 ब्रिटिश आणि 2 भारतीय अशा 8 निसर्गप्रेमींनी याची स्थापना केली. आणखीन त्यावेळेला ते एकमेकांशी नोट्स एक्सचेंज करायचे, जंगलात त्यांना काय दिसलं
हे दाखवायचं एकमेकाला. तिथून सुरुवात होऊन हा असा वटवृक्ष वाढला गेल्या 126 वर्षात आणि आता BNHSची खूप सारी डिपार्टमेंट्स देशभर कार्यरत आहेत. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी म्हटलं तर बॉम्बे म्हटल्यानंतर मुंबई असं म्हणून मुंबईमध्येच कार्यरत आहे असं वाटतं, पण BNHSची कार्यव्याप्ती कुठे कुठे आहे याबद्दल आम्हाला अधिक माहिती द्या. BNHSची स्थापना मुंबईत झाली. आत्ता मुंबईत हेड ऑफिस आहे, पण BNHSचं काम जवळजवळ डझनभर वेगवेगळ्या ठिकाणी भारतात चालतं. तुम्हाला काही उदाहरणं द्यायची झाली तर उत्तर भारतातल्या 3 राज्यात हरियाणा, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये आमची गिधाड प्रजनन केंद्र आहेत. तामिळनाडूमध्ये आमचं मायग्रेटरी बर्ड स्टडी सेंटर आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये प्रोजेक्ट मॅनग्रोव्ह चालू आहे. महाराष्ट्रातल्या नागपूर येथे टायगर सेल आहे. आंध्र प्रदेशमध्ये काम चालू आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी आमचं रिसर्च आणि कॉन्झर्वेशनचं काम चालू आहे. बरं सर, मुंबईमध्ये आपण बोलायचं झालं तर मुंबईमध्ये कुठल्या भागामध्ये सगळ्यात जास्त वनसंपत्ती म्हणजे काय म्हणतात की प्राणी पक्षी असे आढळतात ते सांगा ना. मुंबईतलं जर मुकुटमणी असं म्हणायचं झालं तर बोरिवलीचं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान याचं नाव घ्यावं लागेल. हे बोरिवलीपासून ठाण्यापर्यंत पसरलेलं हे नीम सदाहरित असं जंगल आहे. तिथे खूप विविधता आहे पशुपक्षी फुलपाखरांची. एकच नमुना द्यायचा झाला तर एकट्या बोरिवली पार्कमध्ये 150च्या वर जातीची फुलपाखरं आहेत. अख्ख्या ग्रेट ब्रिटनमध्ये सुद्धा एवढी फुलपाखरं नाही आहेत. त्या व्यतिरिक्त आरे कॉलनी आहे, उत्तन आहे, गोराई, मनोरी आणि विक्रोळीचा खारफुटीचा भाग, इथे विविधता आपल्याला दिसते. सर, मुंबईचा विषय निघालाच आहे आणि मुंबई सर्वांची हा आमचा कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर मुंबईबद्दल काय सांगाल? मुंबईबद्दल तुमचं मत काय? मुंबईत माझा जन्म झाला, मुंबईत मी वाढलो आहे. मुंबई हे शहर आवडतं मला. आणि जसं मी म्हटलं की इथे एवढं सारं शहरीकरण होऊनसुद्धा निसर्ग अजून टिकून आहे, तो आपण टिकवून ठेवला पाहिजे. पण त्याचबरोबर जो अशाश्वत असा विकास होतो आणि वाढणारी माणसांची संख्या, वाढणारी वाहनांची संख्या, आणखीन एक मटेरियलिस्टिक अशी लाईफस्टाईल जी पुढे येते, त्याच्यामध्ये हे मुंबईचं निसर्ग सौंदर्य टिकून राहायला पाहिजे असं वाटतं. सर, BNHSचा एक सिम्बॉल म्हणजे धनेश किंवा हॉर्नबिल नावाचा ज्याला आपण पक्षी म्हणतो, तो सिम्बॉल कसा काय तयार झाला किंवा त्या सिम्बॉलचा उगम एक्झॅक्टली कुठून झाला हे सांगा ना. उगम असा झाला की तो जो ग्रेट हॉर्नबिल आहे त्यातला एक पक्षी विल्यम, त्याचं नाव नंतर ठेवलं गेलं, तो इथे आणला होता हॉर्नबिल हाऊसमध्ये. आणि तो जवळजवळ इथे 2 दशकं एक पाळीव प्राणी म्हणून होता. आणखीन त्याच्यावरून हॉर्नबिल ह्या पक्षावरून ह्याला हॉर्नबिल हाऊस हे नाव पडलं. अच्छा सर, आणखीन इथे कुठल्या कुठल्या प्रकारचं आपल्याला माहिती मिळते किंवा कुठल्या कुठल्या प्रकारचं प्रिझर्वेशन्स किंवा कलेक्शन्स पाहायला मिळतात याविषयी थोडक्यात सांगा. इथे हेड ऑफिसमध्ये आमची लायब्ररी आहे ज्याच्यामध्ये 22,000च्या वर पुस्तकं आहेत. त्यानंतर नॅचरल हिस्ट्री कलेक्शन आहे ज्याच्यामध्ये रेप्टाईल्स, मॅमल्स, इन्सेक्ट्स आणि बर्ड्स यांचं जवळजवळ 1,20,000चे नमुने अभ्यासाकरता उपलब्ध आहेत. त्यानंतर आमची काही पब्लिकेशन्स आहेत, जवळजवळ 50 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. बरं सर, मुंबई सर्वांशीशी एवढा वेळ काढून बोलल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. दोस्त हो, आपण आता पुढे जाणार आहोत बॉम्बे हिस्ट्री कलेक्शनकडे. चला तर मग. नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव? राहुल खोत. सर, आपण पुढच्या संग्रहालयाविषयी किंवा आणखीन माहितीविषयी वळूयाच, पण सर्वात आधी आम्हाला डॉक्टर सलीम अलींचा फेवरेट म्हणजे ती पिवळ्या कंठाची चिमणी मात्र दाखवा ना. हीच ती पिवळ्या कंठाची चिमणी किंवा येलो थ्रोटेड स्पॅरो. ओके सर, आपल्या इकडे वेगवेगळ्या प्रकारचं प्रिझर्वेशन होतं आणि वेगवेगळ्या प्रकारचं प्रिझर्वेशन मटेरियलही वापरलं जातं. तर अशा प्रकारचे कोणते विभाग आपल्याकडे आहेत आणि कोणतं मटेरियल वापरलं जातं याविषयी आम्हाला थोडक्यात माहिती द्या. आपल्या या संग्रहामध्ये 4 उपविभाग आहेत ज्याच्यामध्ये इन्सेक्ट, मॅमल्स, बर्ड्स आणि ॲम्फिबियन रेप्टाईल्स असे 4 उपविभाग येतात त्याच्यामध्ये. आणि 3 उपविभागांमध्ये ड्राय प्रिझर्वेशन किंवा जे स्पेसिमेन्स आहेत ते सुकवून ठेवले जातात. त्याच्यामध्ये मॅमल्स, बर्ड्स आणि इन्सेक्ट. आणि ॲम्फिबियन रेप्टाईल हा सेक्शन आहे, याच्यामध्ये अल्कोहोल वापरून वेट प्रिझर्वेशन केलं जातं. आणि प्रत्येक स्पेसिमेनवर एक टॅग लावला जातो, त्याच्यामध्ये त्याची माहिती, तो कुठे गोळा केला, कुणी गोळा केला, कुठल्या साली गोळा केला याच्याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. सर, मग हे प्रिझर्वेशन करताना काही डिफिकल्टीज येतात का? नाही, डिफिकल्टीज असं काही नाही. फक्त काय या मुंबईच्या हवामानाला जे आर्द्र आणि उष्ण असल्यामुळे साधारण फंगस किंवा बुरशी येण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या वेळेला हे संपूर्ण व्यवस्थितरित्या जपायला लागतं आणि आमची मेंटेनन्सची लोक खूप चांगल्या प्रकारे याची काळजी घेतात. सर्वसामान्यांना या गोष्टींचा काय काय उपयोग होऊ शकतो याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा. साधारणपणे सर्वसामान्य लोकांना जनजागृती किंवा आपल्या परिसरामध्ये आजूबाजूला अनेक वेळा अनेक गोष्टी आढळतात पण त्याची आपल्याला काहीच माहिती नसते. अशा वेळेला आम्ही छोटे छोटे कार्यक्रम घेतो. अगदी लहान मुलांसाठी स्कूल लेवलला हे कार्यक्रम घेतो. लहान मुलं इथे येतात, मेंबर्स इथे येतात आणि या सगळ्याबद्दलची माहिती किंवा आपल्या आजूबाजूला काय आढळतं, त्याचा काय उपयोग आहे,
किंवा या संपूर्ण परिसंस्थेमध्ये त्याचं महत्त्व काय हे सांगितलं जातं त्याच्यामध्ये. सर, आम्ही BNHSचा एक लोगो बघतो जो हॉर्नबिल म्हणजे धनेश नावाचा पक्षी आहे. हल्ली एंडेंजर्ड स्पीशीजमध्ये तो मोजला जातो किंवा गणला जातो, तर तो आपल्याकडे असेलच ना, तो आम्हाला दाखवाल का? बापरे, किती मोठा आहे. सर, याचं वजन काय असतं साधारणपणे? साधारणपणे याचं वजन 15 ते 18 किलोपर्यंत जाऊ शकतं, पूर्ण वाढ झालेल्या पक्ष्याचं वजन. सर, मुंबई सर्वांचीला एवढा वेळ दिला त्याबद्दल आपले आभार. प्रिन्स ऑफ वेल्सकडून उत्तरेला वळलं की ही लागते विख्यात जहांगीर आर्ट गॅलरी. या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये अनेक नामवंत चित्रकारांची प्रदर्शनं फिरलेली आहेत आणि या भरलेल्या प्रदर्शनांबरोबरच इथलं कॅफेटेरियाही तितकाच महत्त्वाचं आहे. या 4 गॅलऱ्यांबरोबर एक कॅफेटेरिया, आणि या कॅफेटेरियाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर अमोल पालेकरांचा फेमस चित्रपट छोटीसी बात याचे बरेचसे विनोदी चित्रीकरण इथे करण्यात आलेलं आहे. आता जहांगीरमध्ये बाजूलाच इथून हाकेच्या अंतरावरती असलेलं प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, इथल्या पश्चिम टोकाला असलेलं गेटवे ऑफ इंडिया आणि ही जहांगीर आर्ट गॅलरी, त्याच्यामुळे इथे पर्यटकांची गर्दी भरपूर असते. तुम्हाला माहिती आहे का, जहांगीर आर्ट गॅलरीच्या बाहेर मुंबईचं एक वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळतं. हे वेगळं रूप काय आहे बरं? जहांगीरमध्ये नामवंत चित्रकारांची मोठमोठी प्रदर्शनं लाभतात, तर या जहांगीरच्या बाहेरच्या गॅलरीमध्ये जी ओपन एअर गॅलरी आहे, ही गॅलरी होतकरू तरुणांसाठी आणि होतकरू चित्रकारांसाठी पर्वणी ठरते. कशी काय ते बघूया, चला. तर चला भेटूया ओपन एअर गॅलरीमधल्या अशाच एका कलाकाराला. नमस्कार सर, आपलं नाव? धम्मपाल. अच्छा, धम्मजी, आपण मला सांगा हे की कुठल्या प्रकारची चित्र आपण काढता? हे पेनाने वॉटरप्रूफ इंक पेनने काढलेलं, हँडमेड पेपरवर वॉटरप्रूफ इंक पेनने केलेलं काम आहे. अच्छा, एवढं डिटेलिंग, इतकी सुंदर चित्र आपण पाहिलेली आहेत. बरं, मला सांगा की इथे कुठल्या कुठल्या प्रकारचे पर्यटक येतात किंवा कुठल्या कुठल्या प्रकारचे खरेदी करणारे म्हणजे चित्र खरेदी करणारी माणसं येतात? ते सर्व प्रकारचे खरेदी करणारवाले लोक येतात, कलेची शौकीन येतात, काही फक्त बघणारवाले पण येतात आणि कलेचे कदरदान पण खूप येतात. चांगले चित्र विकले जातात. आम्हाला इथं खूप चांगला रिस्पॉन्स आहे. आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगला रिस्पॉन्स आम्हाला इथे मिळतो. बरं, मग जहांगीर आर्ट गॅलरीच्या बाहेर तुम्ही इथे ओपन एअर गॅलरीमध्ये ही प्रदर्शनं भरवताय म्हटल्यावर काही ऑब्जेक्शन्स किंवा काही हेल्प अशापैकी काही होतं का? असेल तर सांगा ना. नाही नाही, तसं काही होत नाही. इथे कलाकाराची खूप इज्जत केली जाते, त्यामुळं बाकी लोकांना काही त्रास हो, पण इथं जेवढे आर्टिस्ट आहेत त्यांना कुठलाही कुणाकडूनही कशाचाही त्रास होत नाही. बरं, मग मुंबईकर किंवा मग परदेशी पर्यटक किंवा मग देशी पर्यटक यांच्यापेक्षा या सगळ्यांमध्ये जास्त चोखंदळ कोण असतो? नाही, असं काही नाही. ज्याला कोणीही असो, ज्याला चित्र आवडलं तो प्रत्येक माणूस पाहिजे ती किंमत देऊन ते घेतोच. धम्मपालजी, तुम्ही मूळचे मुंबईकर का? मी तसा अकोला जिल्ह्यामधला आहे, पण इथे 5 वर्षापासून आहे. अच्छा, म्हणजे आत्ता मुंबईकर झालेला आहात, पण शिक्षण कुठे केलं किंवा शिक्षण कुठल्या क्षेत्रात केलं? नाही, मी कलेच्या बाबतीत डिग्री वगैरे कुठलीही केलेली नाही आहे. मी बस असंच आधीपासून उपजत गुण जोपासला. माझे मोठे भाऊ पण चांगले आर्टिस्ट आहेत, राहुल म्हणून, अच्छा, आणि मी त्यांनाच गुरु मानून पुढे काम करत आहे. म्हणजे आता तुम्ही चित्रकला हा पूर्णपणे व्यवसाय निवडलाय का? आता आपण इथे एक परदेशी पर्यटक बघत आहोत की ज्या या धम्मपालजींकडे खरेदी करतायत. चला त्यांच्याशी बोलूया. नमस्कार मॅडम. हॅलो मॅम, व्हॉट इज युअर नेम अँड यू आर फ्रॉम विच कंट्री? My name is Heaven and I'm from Australia. Okay, so you have purchased many things from here. So what do you like about his all paintings? It's beautiful, intricate work. He's very talented. It's very, he takes a lot of attention to detail. That's what I like. For how many days you are there in Mumbai? I've been here quite a while actually, about 8 months. Okay, so you liked Mumbai? I love Bombay. So what you will say about Mumbai? Tell me. It's insane and incredible. Okay. And beautiful and fantastic and crazy all at once. अशा आपल्या ऑस्ट्रेलियावरून आलेल्या मैत्रिणीला सुद्धा मुंबईकर व्हावंसं वाटतंय. तिला मुंबईमध्ये काही खराबी आढळत नाहीये. तर पाहूया आणखीन कोण भेटतंय आपल्याला ते. इथे छान छान पोर्ट्रेट्स बनवून मिळतात आणि मी सुद्धा एक माझं स्वतःचं खूप सुंदरचं पोर्ट्रेट काढून घ्यायला इथे बसलेले आहे. तर आता आपण बोलूया आपल्या कलाकाराशी. नमस्कार सर, आपलं नाव? जितू. अच्छा, जितू सर, मुंबईतच राहता की मुंबईला बाहेरून आलात? सध्या तरी मुंबईतच राहतो. माझं शिक्षण औरंगाबाद येथे झालेलं आहे, यशवंत कला महाविद्यालय. म्हणजे चित्रकला किंवा चित्र काढणं हा तुमचा प्रोफेशनच आहे असं म्हणायला पाहिजे? सध्या तरी प्रोफेशनच आहे, आधी छंद होता.
बरं मला सांगा, जहांगीर आर्ट गॅलरीच्या बाहेर या ओपन एअर गॅलरीमध्ये तुम्ही हे प्रदर्शन भरवलं आहे किंवा चित्र काढायला बसता, तर इथे काही प्रोसिजर वगैरे आहे का? असेल तर आम्हाला सांगा ना. तरुण चित्रकार आहेत त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म दिले गेलेलं आहे मुंबईमध्ये जहांगीर आर्ट गॅलरीच्या बाहेर, की तुम्ही तुमचे चित्र इथे प्रदर्शनासाठी ठेवू शकतात, अर्निंग करू शकता, पुढचं शिक्षण घेऊ शकता आणि तुमचं चालवू शकता जे काही आहे ते. बरं मला सांगा जितू सर, की इथे आल्यानंतर जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये एवढे मोठे मोठे पेंटर्स असतात, त्यांची प्रदर्शनं लागतात आणि इथे सुद्धा प्रदर्शनं लागतात, मग त्यांच्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांचं काही कंपॅरिझन वगैरे होतं का? आणि होत असेल तर ते कसं काय? कंपॅरिझन मोस्टली जी माणसं अशी आहेत की ज्यांना याचं डीप नॉलेज नाही ह्या फील्डबाबत, ते कंपॅरिझन करू शकतात. पण माझ्या मते तरी जे फॉरेन कस्टमर आहेत किंवा जे हाय प्रोफाईल किंवा ज्यांना याच्याबद्दल चांगली माहिती आहे या फील्डबाबत, ते कंपॅरिझन करत नाही. जरी आमची चित्र आम्ही कमी किमतीत विकत असलो तरी त्यांना माहिती आहे क्वालिटीवर काय आहे आणि आतलं काय आहे. अच्छा, मग या नवख्या चित्रकारांना इथे ओपन एअर गॅलरीमध्ये काही भाडं वगैरे द्यावं लागतं का? हो, इथे भाडं द्यावं लागतं, इथे बुकिंगही करावं लागते. जर हे समोरचे तुम्हाला पॅनल दिसत आहेत, या पॅनलवर तुम्हाला प्रदर्शन करायचं असेल तर तुम्हाला पर डे 100 रुपयाप्रमाणे तुम्हाला भाडं द्यावं लागेल. ही गॅलरी तुम्हाला 15 दिवस ते महिनाभरासाठी मिळू शकते तुम्ही जर बुकिंग केलं तर. इथे बरेच असे चित्रकार आहे उत्सुक आहेत प्रदर्शन भरवण्यासाठी, कारण हे एकमेव ठिकाण आहे की इथे चांगला रिस्पॉन्स मिळतो चित्रांना. बरं मग मला सांगा की मुंबई कशी वाटते तुम्हाला, एक चित्रकार म्हणून, एक मुंबईकर म्हणून? आता एक चित्रकार म्हणून विषयावरती जर कधी मी अभ्यास केला तर मुंबई मला छान वाटते. शासनाकडून आपल्या काय अपेक्षा आहेत? सध्या तरी माझ्या आणि माझ्या ग्रुपच्या जे आम्ही इथे काम करत आहोत त्यांच्या ह्याच अपेक्षा आहेत की शासनाने हे संपूर्ण सर्कलमध्ये जास्तीत जास्त पॅनल्स लावावीत आणि तरुण चित्रकारांना इथे एक चांगला प्लॅटफॉर्म असेल, जास्तीत जास्त चित्रकारांना एकाच वेळी शो करता येईल, प्रदर्शन भरवता येईल. धन्यवाद जितू सर आमच्याशी बोलल्याबद्दल. आज आपण मुंबईचे वेगवेगळे रंग पाहिले. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये अश्मयुगापासून ते आत्तापर्यंतचे इतिहासाचे रंग आपण पाहिले. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमध्ये निसर्ग रंग आपण पाहिले. तर आता अलगद भविष्याचा वेध घेणारे कलाकारांचे वेगवेगळे रंग आपण पाहिले. असेच मुंबईचे वेगवेगळे रंग घेऊन आम्ही आपल्यापर्यंत येत असतो मुंबई सर्वांची या कार्यक्रमामध्ये. पुन्हा भेटूया मुंबई सर्वांचीच्या कार्यक्रमात मुंबईचे वेगवेगळे भाग घेऊन. तोपर्यंत मी प्राजक्ता भोईटे तुम्हाला करते बाय बाय, टेक केअर आणि भेटूया मुंबई सर्वांची मध्ये.